मैत्रिणींना बरेच दिवस झाले मी मोठा व्हिडिओ केलेला नाही आणि आता एवढ्याच सासूबाई आलेल्या आहेत गावात आमच्याकडे. तर त्यांची फरमाईश होती की गोड कापण्या करायच्या. आकाड जवळ आलेला आहे, काय काय करायचं त्यांचं चाललेलं बोलणं आमचं. मला खूप हसायला येत होतं. तर रेसिपी आपण सविस्तर बघूयात. त्यासाठी मी एका वाटीने 1 वाटी पाणी आणि त्याच वाटीने शीग लावून गुळ खिसून घेतलेला आहे. जे आपण साहित्य घेणार आहोत ते एकाच वाटीने घ्यायचं आहे. आता हे फक्त गरम करण्यासाठी म्हणजे गुळ वितळेपर्यंत गॅसवरती ठेवायचे. याला जास्त पण काही गरम करायचं नाहीये. आणि बाकी सामान घेऊपर्यंत मी हे तूप गरम करायला ठेवणार आहे तडका पॅनमध्ये. तर 4 चमचे इतकं मी तूप घेतलेलं आहे. चमचा थोडा छोटा आहे त्यामुळे जरा जास्त, पण मोजून म्हणलं तर नाश्त्याचे 4 चमचे घ्यायचे. तूप गरम होतंय तोपर्यंत आपण 2.5 वाट्या एवढं गहू पीठ घ्यायचंय. आणि मी सपट वाटी घेतलेला आहे. तुम्ही 2 वाट्या शीग लावून घ्यायचेत म्हणजे पाणी बरोबर होते. आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचंय. हे सर्व चाळून घ्यायचे आणि चवी इतकं मीठ घालायचं ह्याच्यात. आणि हे गरम झालेलं तूप टाकायचे आणि सर्व मळून मळून चोळून घ्यायचे. हे थोडं गरमच आहे. आणि आता हे सर्व हाताने चोळून घ्यायचे म्हणजे तूप सर्वत्र पिठाला लागते. असा मुटका होईपर्यंत ते चोळून चोळून मळून घ्यायचे. आता मी जायफळ घेतलेलं आहे, बडीशेप कच्ची घेतलेली आहे. आता कच्च्या बडीशेपमध्ये जायफळ मी एवढं खिसलेलं आहे. आणि हे दोन्ही मिळून बारीक करून घ्यायचे, ते टाकायचे. तुम्ही ते गुळ पाणी करताना सुद्धा त्याच्यात टाकू शकताय, पण मी असंच टाकलेले बारीक केल्यामुळं. इलायची सुद्धा टाकू शकताय, सुंठ टाकू शकताय, पण माझ्याकडं आज नव्हतं. आणि हे पाणी 1 वाटीचं 2 वाटी झालेलं आहे गुळपाणी. तर ते थोडं थोडं घालून व्यवस्थित मळून घ्यायचे. आणि अगदी आपण पुरीचं पीठ मळतो किंवा शंकरपाळीचं पीठ मळतो अशा पद्धतीने हे घ्यायचे. आता ही दुसरी सुद्धा वाटी मी घेतलेली आहे आणि ते थोडं थोडं टाकून व्यवस्थित पीठ गोळा मळून घ्यायचा आहे. पातळ थोडासा वाटला तरी काहीच हरकत नाही. एक 15 ते 20 मिनटं हा रेस्टसाठी सुद्धा ठेवायचा आहे. आणि माझं थोडंसं पाणी हे उरलेलं आहे. जर का मी शीग लावून वाटी घेतली असती कणिक पीठ गहू पिठाची तर ते उरलं नसतं. त्यामुळं मी सांगितलेलं आहे की तुम्ही शीग लावून 2 वाटी पीठ घ्या. आता ह्याचे 4 ते 5 गोळे होतील एवढं पीठ झालेलं आहे. आणि मी तेल गरम करायला ठेवलं आहे. खसखस घेतलेली आहे लावण्यासाठी. खसखशी विना कापणी अधुरी वाटते. ती त्याच्यात बघायला सुद्धा छान आणि टेस्टसुद्धा छान. तोपर्यंत टिश्यूसुद्धा घेतलेला आहे एक्स्ट्राचं तेल शोषून घेण्यासाठी. आणि तुम्ही याला पीठ नाही लावलं तरी चालू शकते, पण लावायचं म्हणलं तर तांदळाचं पीठ लावायचे. मी मागच्या वर्षी ज्या टाकलेल्या होत्या ती तांदळाच्या पिठाच्या टाकलेल्या होत्या. यावेळेस बेसन पीठ घातलेलं आहे. आणि पिठीसाठी कायम तांदळाचं पीठ वापरायचं, ही टिप आहे सर्वांसाठी. कारण पिठी जर आपण गव्हाची लावली तर तेल जळतं आणि त्याचा धूर सुटतो सर्व किचनभर. आणि आपण तांदळाची पिठी लावली तर तेल अजिबात जळत नाही. हे करून बघा, नंतर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की तुमचं तेल धूर मारतंय का, जळतंय का ते. आता ह्या 1 चपातीचं मी लाटलेलं आहे आणि सुरुवातीला एक छोटा घाणा मी काढणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. अगदी खरपूस बदामी होईपर्यंतच तळायचे आहेत. त्याची तळण्याची प्रोसेस थंड होईपर्यंत चालू असते. मग जास्त तळल्या तर त्या करपल्यासारख्या होतात. त्यामुळे खरपूस बदामी तळायच्यात म्हणजे त्या एकदम लाल छान दिसतात. बघू शकताय तुम्ही एवढे छान झालेले आहेत. आणि ह्या जाड लाटल्या तर एकदम बिस्किटासारख्या होतात आणि पातळ लाटल्या तर खुसखुशीत होतात. कडकडीत अशा होत नाहीत, एकदम खुसखुशीत अशा होतात. करून बघा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मी आता राहिलेल्या सुद्धा कापण्या सर्व करून घेणार आहे. 4 ते 5 उंड्याच्या झालेल्या आहेत. ह्या आत्या बसलेल्याच आहेत, त्यांना बोलत बोलतच मी करते. त्यासुद्धा म्हणायला लागले की खरंच आकाड लागल्यासारखं वाटायला लागलं ह्या घरात वासाने. ह्याच्या अजून बरीच फरमाईश आहे, धपाटी कर, कोंडबळी कर,
पण आज सुरुवात तर मी ह्याने केलेली आहे, कारण त्या 4-5 दिवसच राहिलेत. अजून 1-2-4 दिवस राहतील आणि जातील, पण तोपर्यंत मला हे सर्व करायचं आहे. तर आता मी सर्व तळून घेतलेले आहेत, बऱ्यापैकी सर्व तळून झालेले आहे, टेस्ट करून बघितलेले आहेत. तर भेटूया आपण अशाच रेसिपीत, छोट्याशा पण कामाच्या. बघा मोडून सुद्धा बघितलेले आहेत, तर एकदम खुसखुशीत झालेले आहेत. तर ही रेसिपी नक्की करून बघा. तोपर्यंत धन्यवाद.